जय हिंद. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. जी RRB आहे म्हणजे रेल्वेच्या ग्रुप डीच्या आता जागा सुटलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भातच माहिती आपल्याला बघायची आहे. जवळपास 22,195 जागा ऑल ओव्हर आपल्या पूर्णपणे भारतामध्ये आहेत आणि त्या पूर्ण जागा ज्या आहेत ना 10वी पास किंवा ITI झाला असेल या बेसिसवरती या जागा आहेत. त्यामुळे तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल ना तर तुमच्या दृष्टिकोनातून सगळ्यात बेस्ट अशा प्रकारचे काय तर या ठिकाणी पोस्ट आहेत, टेक्निकल ओरिएंटेड पोस्ट आहेत बघा. सो आपण वन बाय वन एक एक डिटेल्स या लेक्चरच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा. एक म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितली की RRB ग्रुप डी रिक्रुटमेंट 2026 ही जाहिरात आहे. आता ही जाहिरात जी आहे या जाहिरातीच्या बाबतीमध्ये म्हटलं तरी कंडक्ट म्हणजे एक्झाम कोणाच्या माध्यमातून कंडक्ट केली जाणार आहे तर जी एक्झाम आहे ती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या माध्यमातून एक्झाम घेतली जाणार आहे बघा. जाहिरात क्रमांक 09 म्हणजे सप्टेंबर 2025 ची एकूण रिक्त पदं जर बघितली तर 22,195 एवढी काय तर रिक्त पदं आहेत. सगळ्यात मोठा गोल्डन चान्स आहे जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी. आणि आणखी एक मुद्दा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्यासाठी, जे महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील हे मराठीमधून ही परीक्षा देऊ शकतात बरं का. म्हणजे याच्यामध्ये ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहे की आपल्याला सगळ्यांना एक भीती असते ना किंवा हिंदी किंवा इंग्लिशमध्ये राहता, तर नाहीये, मराठीमध्ये याचा पेपर राहतो. ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये आहेत म्हणजेच MCQ स्वरूपातली काहीतरी परीक्षा आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी ना संपूर्ण माहिती बघणार आहोत बघा. बाकी जे विद्यार्थी प्रिपरेशन करतायत ना त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याच्या संदर्भातली माहिती मिळेल. काय देण्यात आलेलं आहे बघा. आता पदांचा तपशील किंवा पोस्ट डिटेल्स जर बघितल्या तर एकूण 14 प्रकारची पदं आहेत बघा. या ठिकाणी टोटल जर बघितली तर 14 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. त्याच्यामध्ये काही तांत्रिक पदं असतील, काही कार्यरत पदं असतील, गट 4 जी पदं असतील. आणि याच्यामध्ये जर बघितलं तांत्रिक पदामध्ये असिस्टंट, मग ट्रॅक मशीन असेल, ब्रिज असेल, POA असेल, TRD असेल, लोकोशेड असेल, CNW असेल, SNT असेल, जे काही हे राहतात बघा डेपो वगैरे राहतात त्याच्यामध्ये नटबोल्ट दुरुस्ती वगैरे बऱ्याच गोष्टी टेक्निकल पदांच्या मध्ये येतात की ज्यांचं 10वी झालेलं असेल किंवा ज्यांचं ITI झालेलं असेल तर ते काय करू शकतात तर यासाठी अर्ज अप्लाय करू शकतात बघा, अर्ज देऊ शकतात बघा. असे जवळपास पोस्ट डिटेल्स मध्ये बघितलं तर जवळपास 14 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. टोटल 14 वेगवेगळ्या प्रकारची काही ठिकाणी तर या ठिकाणी पदं आहेत बघा. आता नोकरीचं ठिकाण म्हटलं तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतामध्ये हे आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही ठिकाणी भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तुम्हाला काय मिळू शकतो तर याच्या माध्यमातून जॉब मिळू शकतो. तुम्ही तिथं जाऊन काम करू शकता. आता हे पण डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारे फॉर्म भरत आहात त्याच्यावरती. कारण कधी कधी महाराष्ट्रामधील जे काही झोन म्हणजे डिफरंट डिव्हिजन्स आहेत ना तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र डिव्हिजन्सला तुम्ही भरून आपल्या महाराष्ट्रामध्येच काम करू शकता. अशा प्रकारच्या काहीतरी इथं गोष्टी आहेत बघा. आता महत्वाच्या जर तारखा आणि अर्ज प्रक्रिया बघितलं तर महत्वाची तारीख काय आहे की 31 जानेवारी पासून या अर्जांना सुरुवात झालेली आहे. म्हणजे तुम्ही ऍप्लिकेशन जे ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता 31 जानेवारी पासून चालू झालेलं आहे. अप टू द कधीपर्यंत आहे तर 2 मार्च याची काय तर शेवटची तारीख आहे बघा. 2 मार्च काय तर याची शेवटची तारीख आहे बघा. आणि लवकरच आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन आहे, या मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये बघा खाली जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये गेला तर मोबाईल ऍप्लिकेशनची लिंक दिली त्याच्यावरती मी याच्या संदर्भातला कोर्स लॉन्च करणार आहे. एकदम डिटेल पद्धतीचा असणार आहे, MCQ स्वरूपात असणार आहे जेणेकरून तुम्हाला पेपर सोडत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये बघा. ETI ग्रुप असं काय तर आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे. नक्की ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अतिशय कमी प्राइस मध्ये मी काय करणार तर हा कोर्स तुमच्यापर्यंत देणार आहे बघा. मुद्द्यावरती अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. ही वेबसाईट आहे बघा www.rrbapply.government.in किंवा rrbcdg.government.in या पद्धतीने याच्यामध्ये काय करू शकता तर तुम्ही अप्लाय करू शकता बघा. पुढे काय म्हणत आहे की याच्यासाठी पात्रता देण्यात आली. मी जसं म्हणलो की पात्रता जी आहे ना या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. काय पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा. इथं बघा काय म्हटलेलं आहे की बाबांनो ज्यांचं 10वी उत्तीर्ण असतील किंवा म्हटलेलं आहे म्हणजे फक्त 10वी जरी झालं असलं तरी तुम्ही काय करू शकता तर हा फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर किंवा ITI असेल किंवा जे याचं नॅशनल अप्रेंटिसचं जे सर्टिफिकेट असेल ते झालं असेल तरी तुम्ही काय करू शकता तर हा फॉर्म भरू शकता बघा. आता याच्यामध्ये असंही सांगण्यात आले की अंतिम निकाल प्रलंबित असलेले उमेदवार पात्र नाहीत. म्हणजे समजा असे विद्यार्थी या फॉर्म भरण्याच्या कार्यकाळामध्ये त्यांना शेवटचं म्हणजे त्यांचं ITI झालं असेल किंवा जे 10वीला आता बसणार आहेत तर ते पात्र नाहीयेत. जे कंप्लीट झालेले आहेत ना ते पात्र याच्यासाठी आहेत. म्हणजे त्यांचं
हे विचारात घेतलं जातं की तुमचं कंप्लिशन असणं काय तर गरजेचं आहे बघा. आता वयोमर्यादा जर बघितली तर 1 जानेवारी 2026 साठी वयोमर्यादा विचारात घेतलेली आहे. याच्यामध्ये कमीत कमी वयवर्ष 18 आणि जास्तीत जास्त 33 वयवर्ष, म्हणजेच 18 वर्ष ते 33 वयोगटामधील जे कोणी विद्यार्थी वगैरे असतील तर ते काय करू शकतात, तर या पदासाठी अप्लाय करू शकतात बघा. ठीक आहे, 18 ते 33 वयोगटामध्ये येतात बघा. आता याच्यामध्ये पण काय करण्यात आलेलं आहे, 18 ते 33 जरी असलं, समजा एखादा विद्यार्थी ओबीसी मधील असेल तर त्याला 3 वर्ष एक्स्ट्रा सूट आहे. 3 वर्ष एक्स्ट्रा सूट म्हणजे 33चं किती झालं, तर तो वयाचा 36 वर्षाचा जरी असेल तरी तो काय करू शकतो, तर हा फॉर्म भरू शकतो. एससी त्याचबरोबर एसटी मधील असेल तर त्यांना 5 वर्षाची सूट आहे बघा. 5 वर्ष म्हणजे 33 प्लस 5 जर बघितलं तर वयाच्या 38 वर्षाचा जरी एखादा व्यक्ती असेल किंवा एखादा विद्यार्थिनी असेल तरी काय करू शकते, तर ती फॉर्म भरू शकते बघा. म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ओपन कॅटेगरी असेल तर 18 वर्षापासून वयाच्या 33व्या वर्षापर्यंत, ओबीसी मधील असेल 18 वर्षापासून वयाच्या 36व्या वर्षापर्यंत, एससी आणि एसटी असेल 18 वर्षापासून वयाच्या कितव्या वर्षापर्यंत, तर वयाच्या 38व्या वर्षापर्यंत आहे. त्याच्यामध्ये पण जे आर्मी एक्समॅन सर्व्हिस आहे त्यांच्यासाठी पण 3-3 वर्षाचं काय करण्यात आलेलं आहे, तर हे देण्यात आलेलं आहे, म्हणजे एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. आता नेक्स्ट जे आहे ती निवड प्रक्रिया कशा पद्धतीची आहे, याच्यामध्ये देण्यात आले सिलेक्शन प्रोसेस कशी राहणार आहे यांच्यामध्ये बघा. सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट राहते. कॉम्प्युटर बेस्ड काय राहणार आहे, तर तुमची एक्झाम राहणार आहे, संगणक आधारित परीक्षा. आता याच्यामध्ये त्याच्यानंतर पहिल्यांदा ही एक्झाम होईल, त्याच्यानंतर काय होणार आहे की तुमची शारीरिक चाचणी होणार आहे, म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट घेतली जाणार आहे. आणि नेक्स्ट शेवटची जी आहे ती काय राहते, तर कागदपत्र पडताळणी, म्हणजे तिसरी स्टेज जी आहे काय होणार, तर तुमची कागदपत्र जी आहे ती पडताळली जाणार आहेत बघा. त्याच्यानंतरचं जे आहे नेक्स्ट काय देण्यात आलंय बघा, की परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीचा आहे, एक्झाम कशा प्रकारची असणार आहे. तर परीक्षा पॅटर्न जो आहे हा ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन पद्धतीची परीक्षा असणार आहे. याच्यामध्ये एकूण 4 विषय असणार आहेत बघा. एकूण किती विषय असणार, तर 4 सब्जेक्ट असणार आहेत. कुठले कुठले सब्जेक्ट आहेत, खूप खतरनाक विषय, खूप सोपे पण आहेत. 10वीच्या लेवलला ज्या विचारात घेतले त्यावरती तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला हे पद मिळू शकतं बघा. ठीक आहे. सामान्य विज्ञान जे आपण सायन्स म्हणतोय ना, हे सामान्य विज्ञान आहे, ज्यावरती 10वी क्वालिफिकेशन दिलंय त्यावरती 10वीच्या लेवलचं काय असणार आहे, तर सामान्य विज्ञान असणार आहे बघा. त्याच्यानंतर गणित असणार आहे. गणित किती मार्काचं आहे, 25 मार्काचं. सामान्य विज्ञान 25 मार्काचं, गणित 25 मार्काचं. तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग जे आहे हे रिझनिंग किती मार्काचं आहे, तर 30 मार्काचं रिझनिंग आहे. आणि सामान्य ज्ञान याला आपण काय म्हणतो, तर जीके जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी किती असणार, तर 20 मार्काच्या आहेत. म्हणजे टोटल जर तुम्ही या ठिकाणी केलं तर तुमच्या लक्षात येईल की 25 मार्क सामान्य विज्ञानचे असतील, 25 मार्क गणितच्या बाबतीमध्ये, 30 मार्क जे आहेत ते बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये म्हणजेच रिझनिंग, आणि 20 मार्क जे आहेत ते कशाचे असणार आहेत, तर जीके आणि करंट अफेअरचे. असे 100 मार्काची काय असणार आहे, तर ही परीक्षा असणार आहे. हे 100 मार्काची परीक्षा, याचं टायमिंग किती असणार आहे, तर टायमिंग या ठिकाणी 90 मिनिटं असणार आहे. 90 मिनिटं म्हणजे किती हो, 1.5 तास असणार आहे. 1.5 तास काय असणार आहे, तर याच्यासाठी तुम्हाला दिलेले असणार आहेत बघा. परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर 90 मिनिटाची काय असणार, तर ही एक्झाम असणार आहे बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे बघा, की याच्यामध्ये नकारात्मक गुण आहेत का, आहेत. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. म्हणजे जर तुमचा एक प्रश्न चुकला तर तुमचे 1/3 म्हणजे किती गुण कमी होणार आहेत, 1 मिनिट, किती गुण कमी होणार आहेत तुमचे, एक प्रश्न चुकला तर तुमचे 0.33 एवढे गुण काय होणार आहेत, तर कमी होणार आहेत. याला जर तुम्ही कंपेअर केलं, समजा तुमचे 4 प्रश्न बरोबर आहेत आणि त्यातला जर एक चुकला असेल तर त्याच्यामधले 0.33 गुण काय होणार आहेत, तर वजा होणार आहेत बघा. अशा पद्धतीचं हे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जे असणार आहे ते 1/3 गुण प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी काय केले जातील, तर वजा केले जातील बघा. आता अर्ज शुल्क आणि परताव्याच्या बाबतीमध्ये आहे बघा. तुम्ही अर्ज भरला, परीक्षेला जाऊन नुसता हजर जरी होऊन आला तरी तुम्हाला त्यातली जी अमाऊंट आहे ती रिटर्न मिळणार आहे. जसं की जे ओबीसी असतील, जनरल कॅटेगरी ओबीसी, ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकल विकर सेक्शन असेल तर 500 रुपयाचा अर्ज भरायचा आहे. पण तुम्ही जर परीक्षेच्या तिथं जाऊन जरी आला तरी तुम्हाला काय मिळणार आहे, तर 400 रुपये परत मिळणार आहेत. तुमचे 400 रुपये काय मिळणार, तर परत मिळणार आहेत. त्याच्यानंतर एससी असेल, एसटी असेल, महिला प्रवर्ग असेल तर 250 रुपये त्यांची फी आहे. तुम्ही जर परीक्षा हॉलमध्ये जाऊन आला तरीही तुम्हाला काय मिळणार आहे, तर जसं 500 ला 400 तर 250 ला किती, हे तुम्ही काय करू शकता, काढू शकता. ती अमाऊंट तुम्हाला रिटर्न मिळणार आहे. बँक शुल्क वजा करून परतावा तुम्हाला काय केला जाईल, तर रिटर्न केला जाणार आहे बघा. नंतर
आता रेल्वे झोनलची काही महत्वाची पदं जर बघितली, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर बघितली, तर कुठली कुठली महत्वाची पदं या ठिकाणी बघा मी घेतलेली आहेत. जसं की वेस्टर्न रेल्वेची 3148 पदं आहेत. वेस्टर्न रेल्वे बघितली तर किती आहेत? 3148 पदं आहेत. नंतर सेंट्रल रेल्वेची किती 2012 पदं आहेत. नॉर्दर्न रेल्वे बघितली, म्हणजे नॉर्दर्न रेल्वे म्हणजे नवी दिल्लीच्या बाबतीमध्ये बघितली 3537 पदं आहेत. सिकंदराबादची 1016 पदं आहेत. चेन्नई 1036, कलकत्ता 1180. म्हणजे एवढी काय आहे तर पदं आता अवेलेबल आहेत. म्हणजे पदं रिक्त आहेत बघा. आता वेतन आणि भत्त्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर वेतन आणि भत्त्याच्या संदर्भात ऍव्हरेज म्हणजे याचं बेसिक सॅलरी जे आहे 7व्या वेतन आयोगाच्या बेसिसवरती बेसिक सॅलरी किती आहे तर 18,000 रुपयाची काय असणार आहे तर बेसिक सॅलरी असणार आहे. मग याच्यामध्ये महागाई भत्ता ऍड केला, घर भाडे ऍड केले, प्रवास भत्ता असेल, रात्रपाळी वगैरे असेल, हे भत्ते सगळे ऍड केले तर साधारणतः 22,500 ते 25,380 म्हणजे जवळपास 25,000 पर्यंत काय मिळणार आहे तर 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. आता 7वा वेतन जो आहे, 8वा वेतन जो आयोग आहे, 8 पे कमिशन जे आहे, हे 8 पे कमिशन कधी लागू होणार आहे? ऍव्हरेजली 8 पे कमिशन जे आहे हे 2027च्या मध्य कार्यकाळ म्हणजे मे जून नंतर लागू होईल, 2027च्या डिसेंबर पर्यंत लागेल, म्हणजे अजून 2 वर्षानंतर. या प्रोसेसला पण साधारणतः 1-1.5 वर्ष लागतोच. सो त्यावेळेला तुमची सॅलरी जी आहे, जी साधारणतः 25,000 25 ते 30,000च्या रेंजमध्ये राहील. डिपेंड आहे कुठल्या शहरामध्ये आहे. तर 8व्या वेतन आयोगानुसार जर तुम्ही बघितली तर ती सॅलरी जी आहे ही 55,000च्या आसपास जाऊ शकते बघा. किती? 55 ते 60,000च्या आसपास ही सॅलरी जाऊ शकते. आता डिपेंड आहे की कशा प्रकारे त्याची हे केली जाते आणि कुठल्या शहरामध्ये तुम्ही त्या जॉबसाठी जात आहात ते. ठीक आहे. सगळी माहिती या ठिकाणी दिली. मी म्हणलो की या वेबसाईटवरती तुम्ही काय करू शकता तर जाऊन अर्ज भरू शकता आणि खाली दिलेलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला डेफिनेटली चांगल्या प्रकारचा कोर्स जी की ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे. आता जर विचार केला तर तुम्हाला इथं जसं मी म्हटलो की इथं जर बघितलं तुम्ही तसे 3च विषय आहेत. विचार केला तर 3च विषय. कसे काय मी सांगतो. ह्याच्यामध्ये कुठलं इंग्लिश वगैरे असं दिलंय का? हो, नाहीये. 3 विषय कुठले कुठले मी म्हणतोय. या ठिकाणी बघा की सामान्य विज्ञान आणि जीके हा एकत्रित आहे. सामान्य विज्ञान, जीके आणि करंट अफेअर बघा. सामान्य विज्ञान, जीके आणि करंट अफेअर. करंट अफेअर हे सगळे एकत्रित केले. हे तिन्ही एकत्रच येत आहेत बघा. हे तिन्ही एकत्रित आहेत. म्हणजे हा एक विषय झाला, हा 2 आणि हे 3च विषय आहेत. हा याचाच भाग आहे. ओके. त्यामुळे अभ्यास करत असताना तुम्हाला त्या पद्धतीने करायला पाहिजे बघा. याच्यावरती प्रॉपर एमसीक्यूज कशा पद्धतीने केली पाहिजे त्या गोष्टी मी करणार आहे. आपली टीम करणार आहे. त्यामुळे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. नक्कीच तुम्हाला या कोर्सचा येणाऱ्या परीक्षेसाठी फायदा होईल. परीक्षा साधारणतः 6 ते 7 महिन्यामध्ये ही परीक्षा घेतली जाईल. जूनच्या आसपास याची एक्झाम होऊ शकते. ठीक आहे. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.